जय हिंद. आज आपण सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन याबद्दल चर्चा करणार आहोत. परंतु चर्चा करण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम माहीत असलं पाहिजे, सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे काय? त्यामध्ये कोणकोणते पदे येतात? दुसरी गोष्ट, स्टेट सर्व्हिसेस म्हणजे काय? त्यामध्ये कोणते पदे येतात? यामध्ये डिफरन्सेस काय आहे? कळालं का? ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करताना कारण की इथून मागची परिस्थिती वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. कारण की काय झालेलं आहे माहिती आहे का? स्टेट पी-सी-एसचा सिलेबस स्टेट पी-सी-एसचा सिलेबस हा कंप्लीटली चेंज झाल्यामुळं सेंट्रलचा सिलेबस टाकल्यामुळे यावर्षी त्यामुळे इथून पुढे विद्यार्थ्यांसमोर प्रिपरेशन करताना एक प्रामुख्याने एक प्रश्न निर्माण झालेला आहे, की प्रिपरेशन करायचं तरी कसं? कळालं का? कारण की प्रिपरेशन करायचं तरी कसं? ज्यावेळेस प्रिपरेशन करतो ना आपण पहिले कसं असायचं म्हणजे सध्याच्या स्थितीला काय आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन जी एक्झाम घेते, ते प्रामुख्याने काही पदांसाठी घेते. जसं आय-ए-एस झालं, आय-पी-एस झालं, आय-एफ-एस झालं, आय-आर-एस झालं. या पदांसाठी एक्झाम कंडक्ट करत असते. कळालं का? ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो ना, ते प्रिपरेशन करताना आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट माहीत असल्या पाहिजे. आता उदाहरणार्थ जर विचार केला आपण तर 11वी आणि 12वी आपण फिजिक्स वाचायचो. कळालं का? फिजिक्स 11वी पण होतं आणि फिजिक्स 12वी पण होतं. कळालं का? ते पण प्रिपरेशन करताना आपण 11वीच्या टायमाला 12वीचं पुस्तक वाचायचो का? नाही. किंवा फॉर एक्झाम्पल 12वीला जेव्हा फिजिक्स वाचायचो त्यावेळेस 11वीचं पुस्तक वाचायचो का? नाही. कारण की दोघांचा सिलेबस वेगळा होता. समजलं का? जेव्हा सिलेबस वेगळा असतो ना, तर प्रिपरेशन करताना आता उदाहरणार्थ मी 11वीला आहे. तर मला फिजिक्सचं बुक वाचायचं आहे. तर मी कोणत्या अँगलनी वाचणार आहे? 12वीचं बुक घेऊन डायरेक्ट वाचणार आहे का 11वीच्या सिलेबसनुसार वाचणार आहे? सिलेबसनुसार वाचणार आहे, राइट? तर त्या पद्धतीने आहे ना, यू-पी-एस-सीचा एक सिलेबस आहे. त्या सिलेबसच्या पद्धतीने आपण प्रिपरेशन जर केलं ना, तर आपल्याला या स्टेप बाय स्टेप जर गेलं, तर आपण लवकर तिथं रीच होत असतो. लवकर तिथं पोहोचत असतो. कळालं का? आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट स्टेट पी यावर्षी काय केलेलं आहे स्टेट गव्हर्नमेंटनी एम-पी-एस-सी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशननी काय केलेलं आहे, सेंट्रलचा सिलेबस हा स्टेट लेव्हलला टाकलेला आहे. स्टेट लेव्हलला सिलेबस टाकलाय म्हणजे काय? तो रिटर्नचा सिलेबस केलेला आहे. आपण त्याबद्दल पुढं चर्चा करणार आहोत आणि आज प्रामुख्याने जनरल स्टडीज एक सेशन घेणार आहोत. त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचा अप्रोच काय असला पाहिजे, भविष्यात काय दिशा असली पाहिजे आणि कमी कालावधीमध्ये चांगली भरपूर जास्त मेहनत करून रिझल्ट कशा पद्धतीने आणता येईल, या दृष्टिकोनातून मुलांनी मेहनत घेतली पाहिजे. या दृष्टिकोनात आपण एक दिशा दिली पाहिजे, एक अप्रोच ठेवला पाहिजे. आता सर्वप्रथम आपल्याला माहीत असलं पाहिजे सिलेबस काय आहे? ज्यावेळेस आपल्याला सिलेबस माहीत असतो ना, त्यावेळेस आपल्याला अभ्यास करताना एक वेगळी दिशा भेटत असते. आता उदाहरणार्थ प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू तीन स्टेप असतात. प्रिलिम एक एक्झाम असते, मेन्स एक एक्झाम असते आणि इंटरव्ह्यू एक एक्झाम असते. जसं आपण प्रिलिमचा अभ्यास करतो ना, आता विद्यार्थी म्हणतात की कधी-कधी काय होतं, मुलांचा प्रश्न येतो ना, तर मुलं म्हणतात की प्रिलिमचा सेपरेट केलं पाहिजे की मेन्सचा सेपरेट केला पाहिजे का इंटरव्ह्यूचा सेपरेट केला पाहिजे? तिघांचा अप्रोच हा सेपरेट ठेवून चालला पाहिजे का इंटिग्रेटेड अप्रोच ठेवून चालला पाहिजे? आता उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण असा प्रश्न मनामध्ये येतो ना, त्यावेळेस एक गोष्ट मनात ठेवायला पाहिजे. इंटरव्ह्यूची जी प्रोसेस असते ना, ती काही एका क्षणात निर्माण होत नाही. एका क्षणात म्हणजे काय, आपण जे डेलीच्या बेसिसवर ज्या गोष्टी बघतो ना, त्यानुसारच आपण घडत जातो आणि त्या बेसिसवरच इंटरव्ह्यू दिला जातो. समजलं काय? इंटरव्ह्यू हा सेपरेट करण्याची गोष्ट नाहीये. इंटरव्ह्यू हा आपल्या डेली लाईफचा पार्ट आहे. आपण कशा पद्धतीनं उठतो, बसतो, कशा पद्धतीने आपलं बिहेवियर आहे, कशा पद्धतीने आपलं इथिक्स आणि मोरॅलिटी आहे. आज करंटला बघतो आपण इथिक्स आणि मोरॅलिटी हा जो सब्जेक्ट आहे, आज जी-एस-4 मध्ये पण आहे. पण आज करंटला जे ब्युरोक्रॅट्स लोकं होतात ना, जेव्हा सिलेक्शन झाल्यानंतर भरपूर सारे करप्शन करतात. कारण की काय असतं माहिती आहे का? हे ब्लडमध्ये पण असावं लागतं भरपूर साऱ्या गोष्टी. समजलं का? आपण एक सेशन आज याच्यावर एक लेक्चर आहे, फलटणची जी केस आहे त्याच्यावर पण आपण एक लेक्चर घेणार आहोत. परंतु आज एक म्हणजे मोरॅलिटी आणि इथिक्स याच्या बाबतीत आहे ना, ते ग्रेट एक्झाम्पल आहे, एक केस स्टडी आहे. त्यामुळे ते घेणं फार गरजेचं आहे. परंतु आज त्याच्या अगोदर आपण एक गोष्ट समजणं फार गरजेचं आहे. सिलेबस काय? ज्यावेळेस आपण प्रिलिमचा अभ्यास करतो ना, प्रिलिमसाठी 2च गोष्टी प्रामुख्याने केलेल्या आहेत. जी-एस पेपर फर्स्ट आणि जी-एस पेपर सेकंड. जी-एस पेपर सेकंड जो आहे ना, सी-सॅट आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. हा जो पेपर आहे ना, हा पूर्णपणे क्वालिफाइंग आहे. कळालं का? क्वालिफाइंग असल्यामुळे काय झालं, की याचे मार्क्स धरले जात नाही. हा फक्त पात्रता विषय आहे. परंतु हा जो जी-एसचा सब्जेक्ट आहे ना, याचे मार्क्स धरले जातात. कळालं का? याचे मार्क्स धरले जातात या सगळ्या सब्जेक्टचे. मार्क्स धरले जातात म्हणजे काय? तर आपण प्रिपरेशन कसं केलं पाहिजे? आपली दिशा कोणत्या दिशेत असली पाहिजे? आणि हेच सब्जेक्ट आहे ना, मेन्सच्या बाबतीत आहे ना, काही लागू होतात. म्हणजे याचा सेपरेट अभ्यास करायचा की मेन्सचा सेपरेट अभ्यास करायचा? असा प्रश्न ज्यावेळेस मनामध्ये येतो ना, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ही प्रिलिम जी एक्झाम असते ना, ती एम-सी-क्यू टाइपमध्ये एक्झाम असते. कळालं का? एम-सी-क्यूमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झाम असते. मेन्स जी एक्झाम असते, ती रिटन एक्झाम असते. कळालं का? हे रिटन एक्झाम असल्यामुळे दोघांचा अप्रोच वेगवेगळा असला पाहिजे. रिटनची ज्यावेळेस तयारी करतो ना, आपली रिटनची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि प्रिलिमची ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, प्रिलिमची सुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रिलिम म्हणजे एम-सी-क्यू टाइपमध्ये एक्झामची प्रॅक्टिस केली पाहिजे. ज्यावेळेस आपण एखादा पॅराग्राफ असतो ना, त्या पॅराग्राफवर क्वेशन सुद्धा आपल्याला काढता पण आली पाहिजे, ते टॅकल पण करता आली पाहिजे. ते क्वेशन विचारलं काय, नेमकी त्याची डिमांड काय, ते सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे.
तरच आपल्याला त्या क्वेश्चनचा अप्रोच समजून येतो. आता उदाहरणार्थ मेन्सच्या बाबतीत जर आपण विचार केला, जनरली इलॅबोरेट करतोय मी आणि जी-एसच्या बाबतीत आहे ना, आपली दिशा काय असली पाहिजे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सिलेबस काय असतो? आता उदाहरणार्थ काय असतं, पहिले जे पेपर असतात ना, कंपल्सरी पेपर असतात. कंपल्सरी पेपर म्हणजे ते सुद्धा पात्रता विषयच असतात. तिथं उदाहरणार्थ नाही का इंग्लिश झालं, आता रिजनल लँग्वेजला एक चूज करू शकता तुम्ही दोघांपैकी एक. तर 2 पेपर कंपल्सरी आपल्याला द्यावं लागतं आणि ते पात्रता विषय. पात्रता जरी विषय असले ना, त्यांना क्वालिफायिंग करावं लागतं. ते जर क्वालिफाय जर नाही केले ना, तर आपल्याला हे पुढचे जे सब्जेक्ट आहे ना, हे चेक होत नाही. आपण किती जरी मेहनत केलेली असली ना याच्यावर, हे चेक होत नाही. पण इथं हा क्वालिफाय करावाच लागतो. कळालं का? पण इतकं पण अवघड नाही ते क्वालिफाय करणं पण. पण हे पात्रता विषय आहे. दुसरी गोष्ट एसेचे 2 पेपर असतात. एसे 2 एसे लिहावे लागतात. एसेचे 2 पेपर असतात. जीएसचे 4 पेपर असतात 250-250 मार्काचे. जीएस फर्स्ट, जीएस सेकंड, जीएस थर्ड आणि जीएस फोर्थ. जीएस फर्स्टमध्ये ना हिस्ट्री येतं. हिस्ट्रीमध्ये आपण जर त्याच्यामध्ये डीपमध्ये गेलं तर भरपूर पुढे जाऊन मी इलॅबोरेट करणारच आहे. हिस्ट्रीमध्ये एन्शियंट हिस्ट्री येतं, मिडल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री येते, आफ्टर इंडिपेंडन्स येतं. त्याच्यानंतर वर्ल्ड हिस्ट्री येतं. कळालं का? आणि दुसरी गोष्ट सोशिओलॉजीचा एक कंपोनंट जीएस फर्स्टमध्ये येतो. नंतर जिओग्राफीचा एक कंपोनंट जीएस फर्स्टमध्ये येतो. डिझास्टर मॅनेजमेंटचा एक कंपोनंट जीएस फर्स्टमध्ये येतो. आता जीएस 2चा ज्यावेळेस आपण विचार करतो ना, त्यात पॉलिटी झालं, कॉन्स्टिट्यूशन झालं, कळालं का? त्याच्यानंतर सोशल जस्टिस झालं, त्याच्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन झालं, गव्हर्नन्स झालं. हा पार्ट जो येतो जीएस 2 मध्ये येतो. समजलं का? आणि जीएस 3च्या बाबतीत ज्यावेळेस आपण विचार करतो ना, जीएस 3 मध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट येतं. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा जो पार्ट आहे ना, त्याच्यामध्ये ॲग्रीकल्चर झालं, इंडस्ट्री झालं, रिसोर्सेस झालं. म्हणजे या पद्धतीनं त्याच्यामध्ये सिलेबस इलॅबोरेट केलेला आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट नंतर इंटरनल सिक्युरिटीचा कंपोनंट एक येतो. देशाच्या इंटरनल सिक्युरिटीला काय-काय धोका आहे, काय कुठे-कुठे थ्रेट निर्माण होतो. जसं फॉर एक्झाम्पल आहे नक्षलिझम झालं, टेररिझम झालं आणि ज्या बॉर्डरच्या ज्या फोर्सेस आहे, त्यांच्याबद्दल सुद्धा स्टडी करणं फार गरजेचं आहे. इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून सायबर सिक्युरिटी सुद्धा खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे. अशा पद्धतीने आपण प्रिपरेशन केलं पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल आहे ना, आज करंटला फेक न्यूज भरपूर चाललेली आहे. आयटी ॲक्टच्या माध्यमातून कशा पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल, हे सुद्धा इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून प्रिपरेशन करणं फार गरजेचं आहे. नॉर्थ ईस्ट साइडला नाही का, बोडोलँडचा इश्यू चाललेला होता करंटला नाही का. तर तिथं इंटरनल सिक्युरिटीला कशा पद्धतीने थ्रेट निर्माण होतो ना, तिथं सुद्धा आपण अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, इथं नॉर्थ वेस्ट साइडला नाही का, ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानची ज्यावेळेस आपली बॉर्डर लागते ना, ते बॉर्डरच्या साइडला तिथं आता सर क्रीक नावाचं एक ठिकाण आहे. कळालं का? आणि तिथं भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या कॉन्फ्लिक्ट चालू आहे. आता तो जो एरिया आहे ना, इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून का थ्रेट निर्माण होणार आहे? जर बाय चान्स आपल्याला तिथली गोष्ट टॅकल करायची म्हटलं ना, तर तिथं सुद्धा थोडा विचार केला पाहिजे. याच्यावर काही आर्टिकल येत असतात. ते कुठे येतात, कधी-कधी न्यूजपेपरमध्ये येतात, वेबसाईटला आर्टिकल पब्लिश होत असतात. आपण याच्याबद्दल आहे ना, आपण अभ्यास केला पाहिजे. कळालं का? ज्यावेळेस आपण असा अभ्यास करतो ना, इंटरनल सिक्युरिटीचा पॉइंट स्ट्रॉंग होतो. दुसरी गोष्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा एक पॉइंट येतो जीएस 3 मध्ये. सायन्स अँड टेक्नॉलॉजी नंतर एन्व्हायर्नमेंट, बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टम हा एक पॉइंट येतो. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट हा एक पॉइंट येतो. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काय, त्याच्यामध्ये अर्थक्वेक येणं, फ्लड येणं, व्होल्कॅनिझम व्होल्कॅनिझम. दुसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने डिझास्टर म्हणजे जसं मॅनमेड डिझास्टर म्हणा, मॅनमेड डिझास्टर, नॅचरल डिझास्टर वगैरे हे जे डिझास्टर होतं ना, यांच्याबद्दल आपण चर्चा करणं फार गरजेचं आहे. जीएस 3 मध्ये याच्याबद्दल प्रिपरेशन करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर जीएस 4 मध्ये आहे ना, केस स्टडी बद्दल चर्चा करणं गरजेचं आहे. इथिक्सचा पेपर आहे. इथिक्स अँड ॲप्टिट्यूड. केस स्टडी बद्दल चर्चा करणं फार गरजेचं आहे आणि इथिक्सचे जे जे काही ना, इथिक्स अँड मॉरॅलिटी याच्याबद्दल काही क्वेश्चन्स असतात. त्याबद्दल प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. छोटे-छोटे ॲप्टिट्यूड काय-काय येतं, इमोशनल इंटेलिजन्स काय-काय येतं, कळालं का? आणि याबद्दल असं चर्चा केलं ना बारकाईने, हे प्रिपरेशन आहे 4 जीएसमध्ये अशा पद्धतीनं प्रिपरेशन करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट एक ऑप्शनल असतो. ऑप्शनलमध्ये आपल्याला नाही का ऑप्शनलचा पेपर आहे. ऑप्शनलचे 2 पेपर असतात. एक पेपर फर्स्ट असतो, पेपर सेकंड असतो. अशा पद्धतीने आहे ना मेन्सचा सिलेबस असतो. मी तुम्हाला पुढे जाऊन आहे ना, एक-एक टॉपिकवर आहे ना, पुढे एक्सप्लेन करणारच आहे. परंतु हा जनरली इलॅबोरेट केलंय. आता करंटला काय झालेलं आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशननी काय केलेलं आहे, सेंट्रलचा सिलेबस स्टेटला टाकलेला आहे. स्टेटला टाकल्यामुळे काय झालेलं आहे, की पहिली जी परिस्थिती होती, त्यावेळेस एमसीक्यू टाइपमध्ये एक्झाम व्हायची. कारण की मुलांचं प्रिपरेशन आहे ना, मल्टिपल चॉईस एमसीक्यूमध्ये एक्झाम प्रिपरेशन करायचे. त्यावेळेस मुलांसमोर एक काय व्हायचं, की स्टेट लेव्हलला जितक्या पण अपॉर्च्युनिटी व्हायच्या ना, कारण की सगळे एक्झाम स्टेट लेव्हलचे एमसीक्यू टाइपमध्येच व्हायच्या, की गॅझेटेड पोस्ट, डेप्युटी कलेक्टर झालं, डीवायएसपी झालं, तहसीलदार झाले, या पदांसाठी सुद्धा एमसीक्यू टाइपमध्येच एक्झाम व्हायची. परंतु करंटच्या सिच्युएशनमध्ये काय झालेलं आहे, या पदांसाठीची एक्झाम आहे ना, ती रिटर्न झालेली आहे. कळालं का? त्यामुळे मुलांसमोर एक हर्डल निर्माण झालेलं आहे, की अभ्यास करायचा तरी कसा? अभ्यासाची दिशा काय असली पाहिजे? कारण की मुलांना असं वाटतं, की ही अपॉर्च्युनिटी नाही, ही आपल्याला आपण काहीतरी गमावल्यासारखं वाटतंय. पण मुलांना तुम्हाला एक गोष्ट सांगणं फार गरजेचं आहे. तुम्ही ही अपॉर्च्युनिटी समजा. कळालं का? ही अपॉर्च्युनिटी समजा. आपल्यासमोर आहे ना, फक्त एक दरवाजा जर बंद झाला ना, ईश्वर आहे ना, भरपूर काही दरवाजे ओपन करून देत असतो.
त्यामुळे प्रिपरेशन करताना कशा पद्धतीने करायचं मी तुम्हाला एक दिशा देणार आहोत. त्या दिशेच्या पद्धतीने जर तुम्ही गेलात ना, तुमच्यासमोर बघा कसे विंडोज ओपन होतात, कसे दरवाजे पण ओपन होतात. कळालं का? आपण पुढे बघूया. आता उदाहरणार्थ प्रिपरेशन करताना कसं करायचं माहिती आहे का? एन-सी-आर-टीचा एन-सी-आर-टीचा काय रोल असतो? त्याचा काय एन-सी-आर-टीचा काय रोल असतो? ते सगळ्यात जास्त इम्पोर्टंट आहे. उदाहरणार्थ आपण ज्यावेळेस प्रिपरेशन करतो ना, फाउंडेशन परफेक्ट होणं फार गरजेचं आहे. एन-सी-आर-टी म्हणजे काय? एक बायबल आहे. कशाचं काय? एक बायबल म्हणजे काय? एक भगवद्गीता म्हणतो ना आपण. ही सिव्हिल सर्व्हिसेसची भगवद्गीता आहे. याला आहे ना इतकं सुंदर पद्धतीने वाचलं पाहिजे ना. आता उदाहरणार्थ जसं म्हणतो ना आपण मी हुशार नाहीये. मग आपली सुरुवात आहे ना 0 पासून झाली पाहिजे. जरी 0 माहीत नसेल ना, 1 माहीत असेल, 2 माहीत असेल, 3 माहीत असेल ना, तरी आपण सुरुवात 0 पासून केली पाहिजे. माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतंय, की प्रिपरेशन करताना काय करायचं, एन-सी-आर-टीचं चांगलं फाउंडेशन परफेक्ट करून घ्यायचं सगळं फाउंडेशन. फाउंडेशन ज्यावेळेस आपण परफेक्ट करतो ना, त्यानंतर रेफरन्स बुककडे वळायचंय. कळालं का? रेफरन्स बुककडे वळालं ना, आता उदाहरणार्थ कसं होतं, आपण एक एन-सी-आर-टीचं एक हिस्ट्रीचं बुक घेतलं आपण. कळालं? हिस्ट्रीचं बुक घेतल्यानंतर आपण ते चांगल्या पद्धतीनं जर रीड केलं ना, तर आपल्याला जनरल आयडिया येऊन जाते पुढे जाऊन. जनरली आयडिया ज्यावेळेस येते ना, त्याचा आपण रेफरन्स बुकला हात लावला पाहिजे. रेफरन्स बुकला हात लावताना ते स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. कळालं का? स्टेप बाय स्टेप ज्यावेळेस आपण जातो ना, त्यावेळेस आपल्याला अभ्यास चांगल्या पद्धतीने समजतो. त्याच्या नोट्स पण बारकाईने काढल्या पाहिजे. नोट्स म्हणजे काय? त्याच्यामध्ये सगळ्याच नोट्स काढत बसायच्या नाही. ज्या गोष्टी आपल्याला आठवणार नाही, फ्युचरला आपल्याला ते रिवाईज करायला थोडं डिफिकल्ट जाणार, त्याच्या नोट्स काढायच्या. सगळ्या ज्या आठवणार आहे ना, त्यांच्या नोट्स कधीच काढायच्या नाही. दुसरी गोष्ट आहे हिस्ट्री. आता जीएसच्या बाबतीत आपण अभ्यास करूया. जीएसच्या बाबतीत समजून घ्या. हिस्ट्रीच्या बाबतीत ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो ना, एन-सी-आर-टी ज्यावेळेस आपण वाचतो ना, सगळी एन-सी-आर-टी. एन-सी-आर-टी वाचल्यानंतर आपण आहे ना, हिस्ट्रीचं ज्यावेळेस प्रिपरेशन करतो ना, त्यावेळेस हिस्ट्रीमध्ये काही पार्ट येत असतो. म्हणजे एन्शियंट हिस्ट्री येतं, मिडिव्हल हिस्ट्री येतं, मॉडर्न हिस्ट्री येते, आफ्टर इंडिपेंडन्स येते आणि वर्ल्ड हिस्ट्री येतं. एक कोणत्या दृष्टिकोनातून बोलतोय मी? गॅझेटेड पोस्ट, डेप्युटी कलेक्टर, डी-वाय-एस-पी, तहसीलदार आणि सेंट्रलच्या ज्या पद आहे, आय-ए-एस, आय-पी-एस, आय-एफ-एस, आय-आर-एस या पदांसाठीचा जो हिस्ट्रीचा जो सिलेबस आहे, याबद्दल मी चर्चा करत आहे सध्या या क्षणाला. तर हिस्ट्रीचा सिलेबस एन्शियंटचं प्रिपरेशन करताना कसं करायचं माहिती आहे का? मुलांना असं वाटतं ना, की हिस्ट्री म्हणजे खूप व्हास्ट आहे, खूप डिफिकल्ट आहे, खूप मोठं आहे. हां, तसं मानलं गेलं तर खूप मोठा पण आहे आणि नाही मानलं गेलं तर खूप छोटा पण आहे. तर प्रिपरेशन करताना आपली एक योग्य दिशा असली पाहिजे. ज्यावेळेस आपण योग्य दिशेमध्ये जातो ना, त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी काही इतक्या मोठ्या वाटत नाही. जसं उदाहरणार्थ एन्शियंट हिस्ट्रीचं ज्यावेळेस प्रिपरेशन करतो ना, तर आपल्याला एक सातत्य, कंटिन्यूटी आणि कुठे चेंजेस आलेला आहे, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ पॅलिओलिथिक एज, एन्शियंट हिस्ट्री ज्यावेळेस प्रिपरेशन करतो ना, त्यावेळेस एक गोष्ट माइंड मॅप असला पाहिजे आपल्यासमोर. माइंड मॅपमध्ये काय एक पॅलिओलिथिक एज असते, कळालं का? मेसोलिथिक एज असते, निओलिथिक एज येते, त्याला नवपाषाण काळ म्हणतात. चाल्कोलिथिक एज येते, तर चाल्कोलिथिक म्हणजे ताम्रपाषाण काळ म्हणतात. या पॅलिओलिथिक, मेसोलिथिक, निओलिथिक आणि चाल्कोलिथिक या 4 फेजमध्ये आहे ना, कंटिन्यूटी काय-काय आहे आणि चेंजेस काय-काय आहे, हे फक्त याचा अभ्यास करायचा आहे. कळालं का? याचा अभ्यास करायचा आहे. कंटिन्यूटी काय-काय आहे आणि चेंजेस काय-काय आहे. पॅलिओलिथिक, मेसोलिथिक, निओलिथिक आणि चाल्कोलिथिक. त्यानंतर आहे महाजनपदाचा काय रोल येतो. कळालं का? महाजनपदानंतर मौर्य साम्राज्याची स्थापना कधी झाली? त्याच्यानंतर गुप्त एम्पायर कधी स्थापना झालं? गुप्त एम्पायरचा काय रोल होता? गुप्त एम्पायर नंतर डिसेंट्रलायझेशन कसं झालं? विकेंद्रीकरण झालं. विकेंद्रीकरण झाल्यानंतर आहे ना, स्वतंत्र राज्य कसे उदयास आले? जसं संगम साऊथ साइडला संगम आहे. संगम राज्य म्हणजे तिथं प्रामुख्याने चोल झालं, चेर झालं, पांड्य यांनी कसं राज्य निर्माण केलं, देवगिरीच्या यादवांनी कसं राज्य निर्माण केलं, काकतीय यांनी कसं राज्य निर्माण केलं, सोळंकींनी कसं राज्य निर्माण केलं. म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रिपरेशन केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीनं प्रिपरेशन करतो ना, त्यावेळेस आपल्याला एक काय म्हणतो एक हिस्टॉरिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण प्रत्येक घराण्याला हात लावला पाहिजे. नुसतं ते घराणे पाठ करून उपयोग नाही. तिथलं कल्चर कसं आहे, तिथली संस्कृती कशी आहे, तिथलं लिटरेचर कसं आहे, कळालं का? आर्ट, लिटरेचर आणि आर्किटेक्चर. आर्ट फॉर्म कसा आहे, लिटरेचर कसं आहे आणि आर्किटेक्चर कसं आहे, यांच्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे. कारण की काय असतं, मेनच्या सिलेबसमध्ये फक्त 3च पॉइंट त्यांनी इलॅबोरेट केलेले आहे. आर्ट काय आहे, लिटरेचर आहे आणि आर्किटेक्चर काय आहे. दुसरी गोष्ट प्रिलिमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ज्यावेळेस विचार करतो ना, तिथलं लिटरेचर काय-काय येतं. दुसरी गोष्ट तिथलं घराण्यांच्या विषयी थोडीफार माहिती असली पाहिजे आपल्याला. आणि हे स्टेप बाय स्टेप ज्यावेळेस आपण जातो ना, त्यावेळेस एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला आठवतं तिथं जाऊन. समजलं का? त्याच्यानंतर आपण आहे ना, मिडल हिस्ट्रीकडे ज्यावेळेस जातो ना, आपल्याला त्या दिल्ली सल्तनतची स्थापना कशी झाली होती, घुरींनी कसं राज्य निर्माण केलं होतं, कळालं का? गुलाम घराणं काय होतं, खलजी घराणं काय होतं, गुलाम खलजी झालं, तुघलक झालं, सय्यद झालं, लोधी झालं, या घराण्यांनी कशा पद्धतीने राज्य निर्माण केलं, कशा पद्धतीने त्यांचा एंडिंग झाला. दुसरी गोष्ट मुघल साम्राज्याने, मुघल एम्पायरची कशी स्थापना झाली, अकबरचा काय रोल होता, जहागीरचा काय रोल होता, शहाजहानचा काय रोल होता. त्यानंतर मुघल साम्राज्याचं डिसेंट्रलायझेशन म्हणजे मुघल साम्राज्याचं कसं पतन झालं. त्यानंतर ब्रिटिशांनी कसं राज्य निर्माण केलं. त्याच्यानंतर आहे ना फॉरेन फॉरेन एंट्री होती. पोर्तुगीज झालं, डच झालं, ब्रिटिश झालं, कळालं का? आणि त्याच्यानंतर फ्रेंच झालं. हे जे एकामागे एक साम्राज्य आले, फॉरेनर आले. यांना सगळ्यांना बीट करून ब्रिटिशांनी कसं राज्य निर्माण केलं. ब्रिटिश कन्क्वेस्ट ऑफ इंडिया म्हटलं जातं त्याला.
आणि ब्रिटिश कन्क्वेस्ट ऑफ इंडिया नंतर आहे ना भारतामध्ये कशी फ्रीडम मुवमेंट स्टार्ट झाली याबद्दल आपण अभ्यास केला पाहिजे. फ्रीडम मुवमेंट स्टार्ट झाल्यानंतर आहे ना तिथून पुढे ना आफ्टर द फ्रीडम भारताचा नाही का भारताची परिस्थिती सध्याची काय होती ते जनरली आपण बघितलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण हिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण अभ्यास केला पाहिजे. आणि वर्ल्ड हिस्ट्रीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना तेव्हा स्टार्टिंगला नाही का फ्रेंच रिव्होल्यूशन आपलं अमेरिकन रिव्होल्यूशन काय फ्रेंच रिव्होल्यूशन काय हे जे रिव्होल्यूशन आहे ना हे बघितलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे हिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि दुसरी गोष्ट जिओग्राफी. जिओग्राफीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, त्या जिओग्राफीचा एक एन-सी-आर-टीत आपण मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगेल, की जी-एसचे जितके सब्जेक्ट आहे ना, हे वाचण्याअगोदर आपण एन-सी-आर-टी सुद्धा वाचलं पाहिजे. कळलं का? एन-सी-आर-टी वाचल्यानंतर रेफरन्स बुकला वाचलं ना, तर आपल्याला एक अंडरस्टँडिंग चांगल्या पद्धतीने होत असते. जिओग्राफीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, त्यावेळेस आपल्याला एक माइंडमध्ये एक गोष्ट असली पाहिजे. आपल्याला जागतिक लेव्हलचा जो मॅप असतो ना, तो प्रॉपर समजणं फार गरजेचं आहे. प्रत्येक कॉन्टिनेंटचं लोकेशन कुठे आहे, कळालं का? नॉर्थ अमेरिका कुठे येतो, साऊथ अमेरिका कुठे येतो, युरोप कॉन्टिनेंट कुठे येतो. आफ्रिका कॉन्टिनेंट कुठे येतो, आशिया कॉन्टिनेंट कुठे येतो आणि दुसरी गोष्ट ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट कुठे येतो. या सगळ्या कॉन्टिनेंटचं लोकेशन काय आहे? दुसरी गोष्ट अटलांटिक सीचं लोकेशन काय? हिंदी महासागराचं लोकेशन काय? पॅसिफिक ओशियनचं लोकेशन काय? स्ट्रेट काय काय येते कळालं का? गल्फ म्हणजे काय? या छोट्या-छोट्या कन्सेप्ट असतात ना, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला एक कन्सेप्ट समजून येतं ना, प्रिपरेशन करणं कधी पण सोपं जात असतं. दुसरी गोष्ट आपण काय करतो माहिती आहे का? प्रिपरेशन करताना आहे ना, छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाही. आपण शॉर्टकटने जातो. शॉर्टकटने जातो. कधी-कधी काय होतं शॉर्टकटने आपल्याला सक्सेस भेटतं, पण ते लाँग टर्म नसतं. कळालं का? ज्यावेळेस आपण शेवटी जातो रिझल्ट फेल्युअर होतं ना, पुन्हा आपल्याला त्यावेळेस समजतं यार आपल्याकडनं वेळ वाया गेला. कळालं का? त्यामुळे प्रिपरेशन करताना स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. ज्यावेळेस आपण हळू पावलं पुढे टाकत जातो ना, एक वेळ अशी येते की आपण तिथं रीच होतो, तिथं पोहोचतो. त्यामुळे काय करायचं छोट्या-छोट्या गोष्टींवर सुद्धा लक्ष घालायचं. म्हणजे उदाहरणार्थ काय आहे जिओग्राफीचं प्रिपरेशन करताना ना, फिजिकल जिओग्राफीमध्ये ना वर्ल्ड फिजिकल जिओग्राफीमध्ये जिओमॉर्फॉलॉजी नावाचा एक टॉपिक येतो. क्लायमेटॉलॉजीचा नावाचा एक टॉपिक येतो. ओशेनॉलॉजी नावाचा एक टॉपिक येतो. जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे भूगर्भशास्त्र. भूगर्भशास्त्रामध्ये भूगर्भशास्त्रामध्ये कॉन्टिनेंटचा अभ्यास केला जातो. दुसरी गोष्ट नाही का क्रस्ट काय आहे, मेंटल काय आहे, कोर काय यांचा अभ्यास केला जातो. ओशनचा अभ्यास केला जातो. अशा पद्धतीने आपण प्रिपरेशन केलं पाहिजे. क्लायमॅटॉलॉजीचा अभ्यास कसा करताना ना मान्सून कसा क्रिएट होतो, एल निनो काय असतं, ला निना काय असतं. दुसरी गोष्ट त्याचा जागतिक एन्व्हायरमेंटवर त्याचा काय परिणाम होतो याबद्दल आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये सिलेबसमध्ये जनरली बोलतोय मी हे. याच्यामध्ये डीपमध्ये थोडा आपण अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्याला ते क्वेश्चन कशी पद्धतीने येतो, तर आपल्याला क्वेश्चनची डिमांड काय आहे ना, ते आपल्याला लगेच समजून येतं. त्यानंतर ओशिनॉलॉजी समुद्रविज्ञानाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, तर ट्रेंचेस काय असतात, त्याच्यानंतर आपलं ते बेट कसे निर्माण होतात, त्याच्यानंतर व्हॉल्कॅनिझम कसा क्रिएट होतो, माउंटन आता अटलांटिक महासागर म्हणजे आता उदाहरणार्थ जर विचार केला आपण हे ना हिमालय पर्वतरांग झालं, इकडे अँडीज पर्वतरांग. हिमालय पर्वतरांग 2 कॉन्टिनेंटच्या मध्य भागातच का स्थिर आहे? ती समुद्राच्या किनाऱ्याला का लागलेली नाही? दुसरी गोष्ट अँडीज पर्वतरांगाचं ज्यावेळेस आपण लोकेशन बघतो ना, ती पॅसिफिक प्लेट आणि साऊथ अमेरिकन प्लेट यांच्या भागातच का स्थित आहे? ती मध्यभागी का स्थित नाहीये? हे असे क्वेश्चन विचारले जातात. आपण त्याच्याबद्दल आहे ना डीपमध्ये जाऊन थोडा अभ्यास केला पाहिजे. ते तिथंच का स्थित झालेलं आहे? ते मध्ये का स्थित नाही झालेलं आहे? या ओशन कॉन्टिनेंट आणि या दोघांची प्लेट होती, तर सबडक्शन कोणत्या कॉन्टिनेंटचं होतं? कळालं का? सबडक्शन झालं, बिन ऑफ झोन कशाला म्हटलं जातं? तिथं मॅग्मा कसा क्रिएट होतो? आपण अशा पद्धतीने ज्यावेळेस प्रिपरेशन करतो ना, त्यावेळेस आपल्याला जिओग्राफीचा अभ्यास करणं फार सोपं जात असतं. पॉलिटी म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. याच्या पॉलिटीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो आणि त्यावेळेस एन-सी-आर-टी चांगल्या पद्धतीने रीड केल्या पाहिजे आणि एन-सी-आर-टी रीड केल्याबरोबरच आहे ना, आपण आहे ना, पॉलिटीचा एक लक्ष्मीकांत नावाचं एक बुक आहे, ते पण प्रॉपर रेफर केलं पाहिजे. ते पण चांगलं बुक आहे, सुंदर बुक आहे ते पण. पण प्रिपरेशन करताना त्याची पण एक दिशा आहे. कळालं का? त्या दिशेमध्येच गेलं पाहिजे आणि जर विदाऊट दिशेत जर गेलं ना, तर ते योग्य नाही होत. कारण की त्याच्यामध्ये शेड्यूल काय आहे? कळालं का? अनुसूची काय म्हणलं जातं, त्याच्यानंतर पार्लमेंटचा रोल काय तो, स्टेट लेजिस्लेचरचा रोल काय तो, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे पद आहेत, मग प्राईम मिनिस्टर झालं, प्राईम मिनिस्टर झालं, त्याच्या प्रेसिडेंट झालं, प्राईम मिनिस्टर झालं, व्हाईस प्रेसिडेंट झालं, हे जे पद झाले, सेंट्रल एक्झिक्युटिव्ह झालं, स्टेट एक्झिक्युटिव्ह झालं, स्टेट लेजिस्लेटर झालं, ज्युडिशियरी झालं, यांचा काय काय रोल असतो ना, हे सगळं या बुकमध्ये एक्सप्लेन केलेलं असतं. त्यामुळे काय करायचं एन-सी-आर-टी प्रॉपर वाचायच्या, त्यानंतर या बुकला रेफरन्स बुकला हात लावायचा. परंतु त्याबरोबर काय करायचं न्यूजपेपर आहे ना, न्यूजपेपरबद्दल पुढे बोलणार आहोत. त्या न्यूजपेपरचा कसा यूज करायचा आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन ज्यावेळेस आपण करतो ना, इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करताना आपल्याला एक गोष्ट समजणं फार गरजेचं आहे, की त्यामध्ये काय आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा रोल काय आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा रोल काय? त्यामध्ये नाही का सी-आर-आर काय असतं? एस-एल-आर काय असतं? रेपो रेट काय असतं? रिव्हर्स रेपो रेट काय असतं? बँक रेट काय असतं? आणि गव्हर्नमेंटचा काय रोल असतो? बजेटिंगच्या माध्यमातून गव्हर्नमेंट इन्फ्लेशन कसं कंट्रोल करतं? कळालं का?
आणि इन्फ्लेशन महागाई कशी वाढते, डॉलरचा काय रोल येतो. म्हणजे हे जे असतं ना, हे सगळ्या कन्सेप्ट असतात ना, ते इकॉनॉमिक्समध्ये असतात. आणि ह्या इकॉनॉमिक्सच्या ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्यावेळेस आपण समजून घेतो ना, त्याचं इकॉनॉमिक्स समजणं फार सोपं जातं. त्यामध्ये आहे ना, इकॉनॉमिक्समध्ये ॲग्रीकल्चर पार्ट येतो, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा एक पार्ट येतो. तो सुद्धा अभ्यासणं फार गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये एन-सी-आर-टीमध्ये ना सगळे एन-सी-आर-टी याचे वाचण्यापेक्षा नाही का 11वी-12वीच्या जे एन-सी-आर-टी ना, त्या जरी इकॉनॉमिक्स रीड केलं ना, तरी ते मोर दॅन सफिशियंट आहे. पण त्याला चांगल्या पद्धतीने रीड केलं पाहिजे. त्यानंतर आहे ना, एक रेफरन्स बुक आहे. मी तुम्हाला ते पुढे जाऊन सजेस्ट करेल किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलला आहे ना, तुम्हाला बुकची लिस्ट वगैरे पाठवून देईल मी. त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला तर माहिती आहे, की आपण प्रिपरेशन करताना आहे ना, फिजिक्स येतं, केमिस्ट्री येतं, बॉटनी येतं, झूलॉजी येतं. हे पार्ट आले सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे. त्याच्यामध्ये स्पेसच्या रिलेटेड सुद्धा आलं. आपण आहे ना, प्रिपरेशन करताना आहे ना, यांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. जसं आपण यांचा बारकाईने अभ्यास करतो ना, तेव्हाच आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी फार चांगल्या पद्धतीने समजतं. आणि दुसरी गोष्ट एन्व्हायर्नमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम. आता एन्व्हायर्नमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम. ज्यावेळेस आपण एन्व्हायर्नमेंट, बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टमचा अभ्यास करतो ना, त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट समजलं पाहिजे, बायोम काय आहे? कळालं का? एन्व्हायर्नमेंटमध्ये काय-काय येतं, बायोममध्ये काय-काय येतं. दुसरी गोष्ट नॅशनल पार्क काय आहे? वाईल्ड लाईफ सँच्युरी काय आहे? ते कोण डिक्लेअर करतं? कन्झर्वेशन रिझल्ट काय? प्रोटेक्टेड एरिया काय आहे? यांच्याबद्दल आपण अभ्यासणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जे म्हणजे ह्याच्यामध्ये आहे ना, एक कन्सेप्ट असतात, छोटे-छोटे कन्सेप्ट असतात. त्यांचा प्रामुख्याने चांगला अभ्यास करायचा आणि हा जो एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा टॉपिक सुद्धा खूप इम्पोर्टंट आहे आणि फ्युचरच्या दृष्टिकोनातनं कारण की जेव्हा ज्या व्यक्तीला ब्युरोक्रॅट्स व्हायचं आहे, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे ना, त्यांनी एन्व्हायर्नमेंटच्या रिलेटेड आस्था राखणं फार गरजेचं आहे या क्षणाला. कारण की आज देशासमोर आहे ना, सर्वात जास्त आव्हान म्हणजे एन्व्हायर्नमेंटचं, ग्लोबल वॉर्मिंगचं आहे. त्या दृष्टिकोनानं याच्याविषयी ना प्रिपरेशन याची वेटेज आहे ना जास्तीत जास्त वाढतच चालली आहे. त्यामुळे याला जनरली किंवा कॅज्युअली घेऊ नका. याला आहे ना थोडं डीपमध्ये चांगल्या पद्धतीने रीड करत चाला. कारण प्रिलिमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ज्यावेळेस विचार करतो आणि सर्वात जास्त क्वेश्चन विचारत असतात. कळालं का? त्याच्यामध्ये ना ग्लोबल लेव्हलला ज्या ट्रिटी होता म्हणजे युनायटेड नेशन एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम याच्याविषयी काही आपलं काही मूव्हमेंट चालवतात. जागतिक लेव्हलला काही मूव्हमेंट चालवली जातात. त्याच्याबद्दल आपल्याला माहीत असलं पाहिजे. दुसरी गोष्ट काही रिपोर्ट पब्लिश करतात ते पण माहीत असलं पाहिजे. UNFCCC युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज याबद्दल आपल्याला माहीत असलं पाहिजे. UNFCCC युनायटेड नेशन युनायटेड नेशन ते आपलं डिझास्टरच्या रिलेटेड आपलं डिझर्टिफिकेशनच्या रिलेटेड एक ऑर्गनायझेशन याच्याबद्दल माहीत असलं पाहिजे. कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी याबद्दल आपल्याला माहीत असलं पाहिजे. CMSE ऑर्गनायझेशन आहे. कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी स्पेसीज याबद्दल आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यांचे कॉन्फरन्सेस भरतात. ते कॉन्फरन्स कधी कुठं भरली याबद्दल माहीत असलं पाहिजे. ते कोणते रिपोर्ट पब्लिश करतात हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने अभ्यास करतो ना, इंटिग्रेटेड अप्रोच ठेवून त्यावेळेस आपल्याला हे देखील समजणं चांगल्या पद्धतीने. दुसरी गोष्ट करंट अफेअर. आता करंट अफेअरचा रोल आहे ना करंट अफेअर्सचा रोल आहे ना, एक्झाममध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. कारण की का माहिती आहे का? करंट अफेअर आपण विद्यार्थी म्हणतात, की करंट अफेअर वाचायचं तरी कशातनं? आता उदाहरणार्थ काय असतं माहिती आहे का? न्यूजपेपर आपण रीड करत असतो. न्यूजपेपरमध्ये इंडियन एक्सप्रेस झालं, द हिंदू झालं किंवा टाइम्स ऑफ इंडिया झालं. हे जे आर्टिकल आहे याच्यामध्ये जे काही आर्टिकल येत असतात, त्या सगळ्या न्यूजपेपरमध्ये ना सगळे आर्टिकल सगळा पेपर वाचायचा नसतो. कारण की भरपूर सारे आर्टिकल असतात ना, ते कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूने टाकलेलं असतं. परंतु आपण त्याच्यातनं घ्यायचं काय हे आपल्या मनाला माहीत असलं पाहिजे. आपण सिलेबसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रिपरेशन केलं पाहिजे. कळालं का? कारण की काय असतं नाही का, एक न्यूजपेपर वाचायला कधी-कधी 2-2, 3-3 तास जातात. त्यामध्ये ना आपण कमीत कमी कालावधी म्हणजे 1.5 हॉवरमध्ये ना आपण न्यूजपेपर चांगल्या पद्धतीने रीड करून त्याला साइडलाईन केलं पाहिजे. त्याच्या नोट्स पण काढल्या पाहिजे. आणि त्याच्या नोट्स म्हणजे काय करायचे ते आता उदाहरणार्थ एखादी पॉलिटिक्सच्या बाबतीत आहे एखादी न्यूज आहे, सुप्रीम कोर्टाचं एखादं जजमेंट आलेलं आहे. ते जजमेंट कशाच्या रिलेटेड आहे? ते पॉलिटिक्सच्या रिलेटेड कनेक्ट करता आलं पाहिजे. ग्लोबल लेव्हलला एखादी घटना घडलेली आहे, इश्यूज चाललेला आहे. तो इंटरनॅशनल रिलेशनच्या बाबतीत आहे ना, तो पॉइंट का महत्वाचा आहे? त्याच्याबद्दल आपण अभ्यास केला पाहिजे. दुसरी गोष्ट सोशल इश्यूच्या बाबतीत आहे ना, एखादं जेंडर वाईज एखादी घटना घडलेली आहे. आता फॉर एक्झाम्पल फलटणची केस घडलेली आहे. आता करंटला नाही का, एक डॉक्टरचं एक रेप झाला. तर रेप झाल्यानंतर आहे ना, एक सोशल जस्टिसच्या दृष्टिकोनातून तो पॉइंट सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. ती घटना घडली आहे. परंतु त्या घटना म्हणजे एक सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून ती घटना किती महत्वाची आहे ना, त्या दृष्टिकोनातून त्या केस स्टडीच्या बाबतीत आता त्याच्यावर केस स्टडी पडू शकतो. केस स्टडी म्हणजे GS4च्या रिलेटेड. तो पॉइंट पिकअप करून आहे ना, त्याला प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे. तिथं स्टेक होल्डर कोणकोणते आहे? त्याच्यानंतर त्याचा एंड रिझल्ट कसा आलेला आहे? त्याच्यानंतर त्याचा इथिक्स अँड मोरॅलिटीचा कन्सेप्ट जोडायचा. अशा पद्धतीने आपण प्रिपरेशन केलं ना, तर केस स्टडी पण आपला कंप्लीट होतो. कळालं का? दुसरी गोष्ट तो सोशल जस्टिसच्या दृष्टिकोनातून केस कशी हँडल करता येते. ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. ज्यावेळेस आपण ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर पॉइंट ऑफ व्ह्यूने त्या गोष्टीकडे बघतो ना, ती केस कशा पद्धतीने वर्क करते, काय वर्क करते, तिथे इथिक्स अँड मोरॅलिटीचा कन्सेप्ट कसा येतो, स्टेक होल्डर काय येतात, तिथं मग अशा पद्धतीने एंडिंग कन्क्लुजन काढायचं, वे फॉरवर्डवर जायचं, कन्क्लुजन काढायचं आणि अशा पद्धतीने आपण आहे ना डेली बेसिसवर एनालिसिस केलं पाहिजे. कळालं का?
आणि काय करायचं आर्टिकल येत असतात इकॉनॉमिक्सचे काय आर्टिकल येत असतात, त्याच्यानंतर सोशल काय आर्टिकल येत असतात. हे आर्टिकल प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने वाचायचे. त्याचा एसे रायटिंगला फायदा होऊ शकतो फ्युचरला. समजलं का? काही रिपोर्ट्स येत असतात, काही इंडेक्सेस येत असतात. या गोष्टी सुद्धा प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने अभ्यासणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण असा अभ्यास करतो ना, त्यावेळेस आपल्याला करंट अफेअर चांगल्या पद्धतीने होतं आणि त्याच्या काय करायच्या एक शॉर्ट नोट्स काढत चालायच्या. त्यामुळे काय होतं आपल्याला डेली ना कधी-कधी ना डेलीचं शेड्यूल बनवायचं. आज मला हे वाचायचं, ते वाचायचं, ते वाचायचं आणि त्याच्यावर रोज मेहनत करत राहायची. आता करंटला कसं असतं माहिती आहे का? ज्यावेळेस करंट अफेअर वाचतो ना, त्याच्यामध्ये आपण यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीच्या ज्या गॅझेटेड पोस्ट आहेत, डेप्युटी कलेक्टर, डी-वाय-एस-पी, तहसीलदार या पदांसाठी बोलतोय मी. या पदांसाठी ज्यावेळेस आपण न्यूज कव्हर करतो ना, त्या ग्लोबल लेव्हलचे न्यूज कव्हर करत असतो. कळालं का? इंडियाच्या लेव्हलचा न्यूज कव्हर करत असतो आणि न्यूज कव्हर करतो, पण इथली काय माहिती नाही. आपल्याला थोड्याफार प्रमाणात चांगल्या पद्धतीने माहीत असली पाहिजे. त्यांची लोकेशन माहीत असले पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला लोकेशन माहीत असतं ना, त्यावेळेस आपल्याला ती न्यूज कुठनं येते, काय येते ते आपल्याला समजतं तरी लगेच. पण आपण ज्यावेळेस आहे ना, आता उदाहरणार्थ काय झालेलं आहे का मुलांसमोर प्रश्न निर्माण झालेला आहे, की आता करंटला नाही का रिटन एक्झाम झाल्यामुळं प्रिलिम ही एमसीक्यू टाइपमध्ये मेन जे रिटन आहे, आता हा जो सिलेबस आहे ना, जीएसचा मी तुम्हाला जे बोललो या पद्धतीनं जा आणि फ्युचरला आपण आहे ना एक रोड मॅप तयार करत चालू हळू आणि या रोड मॅप पद्धतीने गेलात ना, की एक एक वेळ असेल की तुम्हाला सगळी क्लिअरिटी मिळेल आणि क्लिअरिटी मिळण्याबरोबर आहे ना तुम्ही मेहनत करणं स्टार्ट चालू ठेवा आणि फ्युचरमध्ये मी तुम्हाला गाईड करतच राहणार आहे प्रत्येक क्षणाला आणि आपले सगळे जीएसचे रिलेटेड आहे ना, सगळे लेक्चर भविष्यामध्ये रोजच येत राहणार आहे. रोज आल्यामुळे काय होईल, की मुलांना एक नवी दिशा भेटेल, एक नवीन काहीतरी शिकायला भेटेल. माझा शिकवण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू एंड रिझल्ट एकच आहे, की मी जर एखादं लेक्चर मी जर एखादा टॉपिक शिकवला किंवा एखादं लेक्चर शिकवलं, विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी ना त्याच्यातनं काहीतरी एक एक थोडं तरी शिकायला भेटलं पाहिजे. मुलांना एक मेसेज भेटला पाहिजे आणि तो मेसेज देणंच माझ्यासाठी इम्पोर्टंट आहे. मला हे इम्पोर्टंटच नाही, की मला एक लेक्चर घ्यायचं आहे आणि ते संपवायचं आहे बस. मला याच्याशी काही देणं-घेणं नाही. माझं फक्त इंटेन्शन फक्त एकच आहे, की प्रत्येक लेक्चरच्या एंडिंगला नाही का मुलांना एक काहीतरी एक चांगला मेसेज भेटला पाहिजे आणि तो मेसेज म्हणजे काय, की मुलांना त्याच्यावर थोडा तरी विचार केला पाहिजे आणि त्या विचाराच्या आधारावर त्यांचं थोडं कॅरेक्टर आहे ना रिफ्लेक्ट झालं पाहिजे. या दृष्टिकोनाने त्याच्यातनं एकाचा जरी कॅरेक्टर रिफ्लेक्ट झालं, एक चांगल्या पद्धतीनं बिल्ड झालं ना, एक मी माझं भाग्य समजेल. मला याच्याशी फरकच पडत नाही. 100च्या 100 लोकं माझ्यावर प्रेम करतील. एक जरी व्यक्ती प्रेम करणार असला ना, तरी भरपूर झालं. आता दुसरी गोष्ट, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी. आता काय करायचं माहिती आहे का, जीएसचे आपण हे सगळं एवढं वाचतो ना, जीएसच्या बाबतीत प्रिपरेशन करताना आपल्याला फक्त एकच स्टेप पुढं पाऊल उचलायचं आहे. पुढं पाऊल म्हणजे काय, ज्यावेळेस आपण आहे ना, जीएस महाराष्ट्राच्या रिलेटेड थोडं, हिस्ट्री महाराष्ट्राच्या रिलेटेड थोडी डीपमध्ये वाचायची, जिओग्राफी महाराष्ट्राच्या रिलेटेड थोडी डीपमध्ये वाचायची. जीएस कारण की काय असतं, जीएस हे सगळीकडे लागू असतं. जीएस हे सेंट्रलच्या सॉरी सेंट्रलच्या पदांना लागू आहे, स्टेटच्या पदांना लागू आहे, सगळ्या पदांना. त्यामुळे जीएसच्या बाबतीत मी बोलतोय तुम्हाला. जीएस सगळीकडे लागू असतं. त्यामुळे काय असतं जीएस आपण ग्लोबल लेव्हलचं, इंडियाच्या लेव्हलचं वाचतो. पण थोडं स्टेट लेव्हलला येऊन जर प्रिपरेशन केलं, महाराष्ट्राचा हिस्ट्री काय, महाराष्ट्राचं जिओग्राफी काय, याच्याबद्दल आपण थोडं जर प्रामुख्याने जर वाचलं ना, आपल्याला स्टेट लेव्हलचा जीएस सुद्धा चांगल्या पद्धतीने कव्हर होतो. जसं अशा पद्धतीने कव्हर होतो ना, त्यात आपण ही पण एक अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर क्रिएट होती. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, आपण म्हणतो ना, आमच्या समोर संधी नाही असं समजायचं नाही. आपल्या समोर अजून एक अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली. याच्यातनं निगेटिव्ह नाही घ्यायचं, याच्यातनं पॉझिटिव्ह घ्यायचं. अजून थोडी मेहनत करायची आणि एकदम चांगल्या पद्धतीनं मैदानात उतरायचं आणि त्या पद्धतीनं रोज मेहनत करत जायचं. आणि कसं असतं माहिती आहे का, आपण एक विचार करतो ना कधी पण, कसं असतं माहिती आहे का, आपण काय काय असतं भविष्याचा जास्त विचार करतो आणि आजचा दिवस गमावून बसतो. माझं हे म्हणणं नाही, की भविष्यात आपण जास्त प्लॅन नाही केला पाहिजे. हां, भविष्याचा विचार केला पाहिजे, पण जास्त भविष्यामध्ये जास्त अटकून न राहता नाही का, प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे. प्रेझेंटमध्ये ना, आज उदाहरणार्थ आज आहे ना, आज आपल्याला मला हे करायचंय. त्याचं काय करायचं, एक सकाळी उठल्यानंतर 5 ते 10 मिनिटं, 20 मिनिटं एक शेड्यूल बनवायचं आणि 15 ते 20 मिनिटं ते जेव्हा शेड्यूल बनवतो ना, आज मला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे करायचंय आणि रोज तिथंच मेहनत करायची. ज्यावेळेस आपण तिथं 100% मोर दॅन 100% देतो ना, तर रात्री झोपताना मस्त झोप लागते. दुसऱ्या दिवशी पुन्हा उठायचंय, पुन्हा मेहनत करायची, त्याच पद्धतीने मेहनत करायची. गोल तर ते ठेवायचं, पण त्याच्या गोलच्या दृष्टिकोनातनं जर विचार करत राहिला ना, आजचा दिवस गमावून बसायचा नाही आपल्याला. आपल्याला रोज मेहनत करायची आहे, यशाच्या दिशेत चालत राहायचंय आणि दुसरी गोष्ट, अडी-अडचणी येणार आहे, ऑब्स्टॅकल येणार आहे, त्याला पार्ट समजायचं, त्याला स्माईल द्यायची, त्याला इग्नोर करायचंय आणि आपल्याला ध्येयाच्या दिशेत जायचंय. कळालं का? या पद्धतीने आपण प्रिपरेशन केलं पाहिजे. आणि काय दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीने ना पर्यावरणाचं संरक्षण करणं फार गरजेचं आहे. कळालं का? जर एखाद्या व्यक्तीला जे सेव्ह इन्व्हायर्नमेंट सेव्ह कंट्री अंतर्गत योगदान जर देता जर नाही आलं, भविष्यामध्ये आपल्याकडनं पर्यावरणाचं नुकसान होणार नाही, याची काळजी प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे, की जे देशाच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे सेव्ह इन्व्हायर्नमेंट सेव्ह कंट्री. थँक यू सो मच. जय हिंद. गॉड ब्लेस यू ऑल.